श्री स्वामी समर्थ. हे 5 गुण तुमच्यात असतील तर तुम्ही जीवनातील कुठलीही समस्या सोडवू शकता. वेळ कितीही कठीण असेल तरी हिमतीने समस्यांना सामोरे जावं असं म्हटलं जातं. पण समस्या अडचणींना हिमतीने तोंड देण्याचं कसब सर्वांमध्येच नसतं. त्यासाठी व्यक्तीमध्ये काही खास गुण असावे लागतात. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतीमध्ये याबाबत काही विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. जर हे गुण एखाद्या व्यक्तीने आपल्या विकसित केले तर तो मोठमोठ्या समस्याही सहज सोडवू शकतो. कोणते आहेत ते 5 गुण ते पाहूयात. 1. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञानी पुरुषासाठी कुठलाही वेळ ही कठीण नसते, कारण त्यालाही माहिती असतं की कुठलीही वेळ ही नेहमीसाठी नसते. आज नाही तर उद्या परिस्थिती पुन्हा बदलेल आणि ही वेळही त्या परिस्थितीसोबत निश्चितपणे बदलेल. त्यामुळे तो अनुकूल वेळेची प्रतीक्षा करतो आणि वर्तमानातील परिस्थितीमध्ये आपले कर्म करणे आणि ज्ञान संपादन करणे थांबवत नाही. 2. दुसरा गुण आहे संयम. अडचणीच्या समयी संयम हा कुठल्याही व्यक्तीचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जो व्यक्ती संयमी असेल तो कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. संयमी व्यक्ती विपरीत परिस्थितीतही आपल्या डोक्याचा पूर्ण वापर करतात आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतात. 3. ज्या लोकांमध्ये धन जमा करण्याची सवय असते ते कठीण काळातही परिस्थितींना सहज पार करतात, कारण धन तुमचा तो मित्र असतो जो कठीण काळात आव्हानांना सामना करण्यास तुमची मदत करतो. त्यामुळे तुमची वेळ कितीही चांगली असेल तरीही धन जमा करा, जेणेकरून जमवलेलं धन अडचणीच्या काळात कामात येऊ शकेल. 4. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य निर्णय घेण्याची कला यायला हवी. कुठलीही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत योग्य निर्णय तेव्हाच घेऊ शकते जेव्हा ती पूर्ण विचार करून सर्व बाबी तपासून निर्णय घेतात. त्यामुळे कठीणातल्या कठीण परिस्थितीतही उत्साहात येऊन निर्णय घेऊ नका, कारण उत्साहाच्या भरात व्यक्ती परिस्थिती समजू शकत नाही आणि त्यांचा निर्णय चुकतो. 5. सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे आत्मविश्वास. जर आत्मविश्वास ढासळला तर कुठल्याही आव्हानाला सामोरे जाणं शक्य नाही. श्रीकृष्णानेही गीतेत सांगितलं की मानलं तर विजय आहे, मानलं तर पराजय आहे. त्यामुळे आपल्या क्षमता ओळखा आणि लोकांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. जर आत्मविश्वास असेल तर जीवनात काहीही कठीण नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.